मुळात असं आहे, हे बघा, निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये. आज निसर्गाने ठरवलेलं असतं, निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर कोपतो, ही भावना आहे. आता पहिले आपण नागपंचमीला सापांना दूध पाजायचो, तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण. त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो. मला असं वाटतं काही गोष्टी या भावनेनी नाही तर बुद्धीने बघण्याच्या असतात. संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर येतो. संस्कृती तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही, काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातनं पण बघाव्या लागतात. या प्रकरणात पत्र लिहिलंय या सगळ्या प्रकरणात कबूतरखान्याच्या विषयात. आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे, जो मंत्री आहे, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना, नागपंचमीला पाजायचो, आपण बंद केलं ना. का केलं? कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी. मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत. प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या काळानं रूप बदलतात, त्या बदलल्या गेल्या पाहिजे. निसर्गप्रेमी म्हणतात की हे 3 दिवसापासून बंद आहे म्हणून काही कबुतरांचा मृत्यू. मुळात असं आहे बघा, कबुतर जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही. ती येतात जन्माला ते त्यांचं खाणं शोधतात. माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसांनी काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही. तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे. मध्यंतरी शिवसेना कुठेतरी शांत झाली होती. ठळक अटॅकसारखे प्रकार शिवसेनेकडून फारसे होताना दिसत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं. परंतु काल संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे की मराठीसाठी हाणामारी करायची वेळ आली तर तुझी करू. कुठेतरी पुन्हा शिवसेना बॅक टू ट्रॅक जातीय असं वाटतंय का? English. Today, office bearing meeting in the Rank Chapter, Raj Patel will address the workers. How do you look at it? See, this meeting is particularly for the preparation of forthcoming election, how we are going to face it, and what are the preparations are to be needed. That will be guided by Raj Sahib Thackeray. Jiten Ravat has given a statement. He said that Sanatan Dharma has ruined the Bharat. How do you look at the statement of Jiten Ravat? Again, Nishikant Gupta is giving a statement. How do you look at the statement of Nishikant Gupta? I think this is being deliberately they are doing this. I don't know whether their target is MNS or their target is Bihar election. Thank you.